नमस्कार मित्रांनो, आज बघा शेतामध्ये आलेलो आहे आणि रोटर मारलेला आहे बघा शेतामध्ये. या शेतामध्ये आपल्याला हरभरा पेरायचा आहे, मोठा हरभरा. आणि हे खाली दिसतंय का जे रान, त्यामध्ये मका पेरायचे आहे. राशी 3499 मका त्या शेतामध्ये पेरायचे आहे बघा. आजच रोटर मारलेला आहे. चांगली मशागत पहिल्यांदा फनपाळी करून घेतलेली आहे आणि नंतर रोटर मारलेला आहे. आणि आता एक दिवस आजच सकाळी मारलेला आहे रोटर. आजच्या दिवस रान चांगलं तापून द्यायचं आणि उद्या हरभरा आणि मक्का पेरून घ्यायचे आहे. गव्हाचं रान 1.5 एकर खाली आहे आपलं. तुम्हाला त्याचा व्हिडिओ मिळेल बघायला. पेरणीच्या वेळेस आपण शेळ्या घेऊन आलेलो आहे बघा. हे आपल्या शेळ्या तुम्हाला दिसतच असतील बघा, इकडं आहेत. डोंगरासाठी आलेलो आहे. शेळ्यांना फक्त झाड पाला लागतोय बघा. दुसरं काय गवत हे काय खात नाहीत. झाडपाला जितका असेल तेवढा शेळ्या चांगलं खात्यात. शेळ्यांना नुसता झाडपाला लागतोय बघा. शेळ्या कशा आहेत सांगा आपल्या मित्रांनो का, दिसतात का तुम्हाला? हे आपल्या इकडचं बघा क्षेत्र कसं दिसतंय सांगा कमेंट मध्ये. हे चारी बाजूने हे आमच्या गावी डोंगर आहे बघा. आपण डोंगरा शेजारीच आलेलो आहे बघा. हे तुम्हाला डोंगर दिसत असेल. शेळ्या घेऊन आलेलो आहे बघा. हे शेळ्या चरत आहेत बघा. शेळ्या आपल्या बघा 15 शेळ्यां एक ब्रीडर आहे. हे ज्वारी पेरले बघा आपण इथं. क्षेत्र बघा ज्वारी पेरलेले आहे. आता बारीक बारीक दिसायला लागलेले आहे. त्यामुळं आणि ह्या रानामध्ये उद्या नुकसान होत नाही चांगलं कणीस पडल्यामुळे. मित्रांनो, आपला सपोर्ट असाच राहू द्या. सबस्क्राईब करत जावा, चॅनलला शेअर करत जावा, लाईक करत जावा, कमेंट करत जावा. आपल्याला हा ब्रीडर आहे आपला बघा. शेळ्या बघा किती मस्त चरत आहेत. ते तुम्हाला दिसतंय का? आपला तलाव आहे घरणिकी दांगडेवाडी तलाव. शेळ्या आज मस्त चरत आहेत बघा. शेळ्यांना चराय आमच्या इकडे भरपूर जागा आहे. हे डोंगर भाग असल्यामुळे डोंगरांना 12 प्रकारचे झाडपाले शेळ्यांना मिळत आहेत बघा. त्यामुळे शेतकऱ्याला एकच व्यवसाय असा आहे की जो स्वतः त्या मालाची किंमत ठरवू शकतोय. असा एकमेव व्यवसाय म्हणजे शेळी पालन. नाहीतर शेतीमध्ये किती बी तुम्ही उत्पन्न काढा, त्याचा रेट शेतकरी ठरवू शकत नाही. जो व्यापारी बोलेल तोच त्याचा रेट राहील. त्यामुळे शेती हे बिनभरोसे झालेले आहे. निसर्गाने साथ दिले तर व्यापारी शेतकऱ्यांना लुबाडतात बघा.
त्यामुळे शेतकऱ्याने एका शेतीवर नुसत्या राहून काय उपयोग नाही बघा. शेतीला जोडधंदा केल्याशिवाय शेतकरी काय सुखी होत नाही बघा. शेतीला जोडधंदा केला पाहिजे शेतकऱ्यांनी, त्याशिवाय शेतकरी सुखी राहत नाही बघा. हे बघा आपलं हरभरा पेरणी हात करायची आहे आपल्याला. आजच रोटर मारलेला आहे बघा. कसं आहे रान बघा कसं दिसतंय मस्त. रोटरनं नुसतं काय होतंय एकदम गुळगुळीत रान येतंय बघा, पण पीक असं दमदार येत नाही बघा रोटरच्या रानात. त्याला फनून जर रोटरलं ना मग पीक जरा चांगलं येतंय. नाहीतर नुसता रोटर मारून पेरलं तर पीक काय म्हणावं असं येत नाही बघा. त्यासाठी चांगली मेहनत घ्यावी लागते. पहिल्यांदा फनावं लागतंय, परत रोटरावं लागतंय, परत पेरणी. म्हणजे एका रानामध्ये 3दा ट्रॅक्टर पेरतोय बघा. त्यामुळे शेतकऱ्याला शेतीकडून काय परवडत नाही. सगळं मार्केटमध्ये बघा खतांचे रेट वाढलेले आहेत, बियाणांचे रेट वाढलेले आहेत, ट्रॅक्टर डिझेलचे रेट वाढल्यामुळे ट्रॅक्टरचे रेट वाढलेले आहेत बघा. त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला काय रेट मिळेना म्हणावा असा. शेतकऱ्याने स्वतः मालाची किंमत ठरवली तर शेतकरी हा सगळ्यात सुखी माणूस राहील बघा. पण ह्या आपल्या भारत देशात शेतकरी आपल्या स्वतःच्या मालाची तरी किंमत ठरवू शकत नाही. ते दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहावं लागतंय बघा. काही दिवसानंतर शेतकऱ्यालाच भरपूर डिमांड येणार आहे बघा. सध्या तरी आपलं काय मत आहे कळवत जावा, कमेंट करत जावा. आपलं चॅनल आहे शेखर देवकर गावाकडील करामती. लाईक करत जावा, शेअर करत जावा, सपोर्ट करा मित्रांनो. आपल्याला नवनवीन व्हिडिओ मिळत जातील. आपलं बघा शेळी पालन आहे, ट्रॅक्टर आहे आणि आपण शेती, हे 3 व्यवसाय बघत असतोय. शेळ्या आम्ही 2 ते 6 सोडतो बघा. तोपर्यंत ट्रॅक्टरचा धंदा करतो. आणि ट्रॅक्टरचा सीझन नसला तर आपण शेतीवर लक्ष असतंय बघा. आपलं सगळं घरगुतीच करत असतोय आपण. काय बाहेरचे माणसं हे लावत नाहीत काय रोजाने. हे सर्व घरगुतीच आपलं असतंय. त्यामुळं आम्हाला शेती जरा परवडते बघा. पण रेट हे खतांचे बियाणांचे रेट वाढल्यामुळे शेती ही काय आता पहिल्यासारखी परवडत नाही. मक्यावर तरी बघताय तुम्ही लष्करी अळीचा अटॅक किती मोठ्या प्रमाणात होतोय. आणि त्यामुळे आणि कीटकनाशकाचे रेट बी गगनाला भिडलेले आहेत बघा. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीच परवडत नाही. नुसतं मरायचं आहे शेतीत, राबायचं आहे बघा. दुसरा काही पर्याय नाही. शेतकऱ्यांनी शेतीसाठी जोडधंदा 4 रुपये राहावे असा करावा. फक्त शेतीवर अवलंबून म्हणून राहू नका मित्रांनो. काहीतरी जोडधंदा तुम्ही करा, नुसतं शेतीवर अवलंबून राहू नका. चला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.